आणि जुगनू त्याच्यावरती तुटून पडला. आता अंतरली विपक्ष हेडूटने टॉप 3 मधला तिसरा संघ कोण मिळतो? अंतरली की हेडूटने? हेडूटने की अंतरली? दोन्ही संघ हाकेच्या अंतरावर आहेत. चला चेंडू चेक करा. संदीप पाटील निगुगावचे समाजसेवक त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न. काय मॅच झाली. संदीप पाटील पण मला वाटतं सामना एन्जॉय केला असेल. जबरदस्त जबरदस्त मॅच. काटाई संघ देखील आपण तर टॉप 3 मधला दुसरा संघ आहे. चला मॅच सुरू होते. इथे तिसऱ्या फेरीतील मॅच आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज 15,000चा अगदा ठरेल. चला मोठा गावचे कॅप्टन, काटाईचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा, कारण तर ड्रॉ देखील करायचे. गोलंदाजी मार्कवर विश्वास येतोय. पहिलं षटक घेऊन सायकलला चंद्रकांत, नौशकला आपण पाहू शकता पप्पू. सामना सुरू होतोय. चंद्रकांतला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. तिसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान होता. पंच वाईट शिकून करतात दिलीप पाटील. अवांतरने भर. धावसंख्या 1. खातं उघडलं जाते. अकाउंट मध्ये भर पडते 1ने. इथून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मधला तिसरा संघ असेल. हेडूटने येतो की अंतरली? मोठा गाव पोहोचलाय पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी काटाई संघ पोहोचलाय. आज पाहिजे कोणता संघ पोहोचतोय? विश्वास. हो फटका सुरू आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मिडअपच्या मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला बीट केले. अपड्रायचा लाजवाब फटका होता. विश्वास कमबॅक करतो का पाहायचा इथून. राईट आर्म ओर तिकडे मारा होते. बॅक पुढे गेले. कट केले. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. जोपर्यंत चेंडूला फीड करतायत पंडित काळन. थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव. धावसंख्या धावफलकाती 6 धावा. हळूहळू स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत चालली आहे. कोणता खेळाडू मालिकावीरची सायकल घरी नेणार? कोणता संघ उपविजेता? कोणता संघ चॅम्पियन? कोणता संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणार? अनेक प्रश्न आहेत. उत्तरं मिळतील आपल्याला 1 तासात. आता कल्पेश. विश्वास राईट आर्म ओर तिकडे मार्ग होतो. स्ट्राईकला पप्पू पाटील आवड पाहू शकता. आज काय बॅटिंग केली पप्पूनी. फोर्टी प्लेसचे ऑलराऊंडर नावालीचे चंद्रकांत मुकादम या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक स्वागत. कैलास मुकादम देखील आहेत. नाही कैलास मुकादमनी भारतीय बैठक मारली. हो उंच गेलाय. पाठवलाय चेंडूला. यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. काना साळुंके कैलास मुकादमने अशी भारतीय बैठक मारली की असं वाटलं कुठल्या तरी तपाला बसल्यात. क्या बात आहे. कैलास मुकादमला तर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 2,000 रुपये. संदीप आपण पाटील समाजसेवक यांच्याकडून. हो पुन्हा उडवला चेंडू. यावेळेला झेलची शक्यता आहे. भीम काळन मात्र दूरवरती आहेत. चेंडू जोपर्यंत फिडेल. 2 धाव पूर्ण केल्यात. तिसरी होते का पाहायचंय. नकार दिले. धावसंख्या 14.
सुरुवात दमदार. काय बॅटिंग केली पप्पूने. संदीप पाटील आत्ता स्पर्धा झाली आपण इथं कोपरची स्पर्धा. एकाच मॅच मध्ये काय बॅटिंग केली. 50 पेक्षा जास्त धावा कुठल्या आणि 17,223 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं त्यांना. जबरदस्त. आणि पप्पू तेव्हा भावक देखील झाला होता. त्यांचा आज सुपुत्र आपल्यात नाहीये पण त्याच्या आठवणी देखील उजाळा दिला होता आपण. तर त्यावेळेला आपण तर आमचे समालोचक विनोद पाटील तेव्हा भरपूर भावुक झाले होते आणि आम्ही त्यांना सांगितलं की आज तुम्ही भावुक झाले आणि आज त्याला खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली तुम्ही. विश्वास पण येतो गोलंदाजी मार्कवर. पुणे ऑन साइडला खेचलाय चेंडूला. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. बात आहे. सुनील दादा आज मुलाला पण घेऊन आले. या सुनील दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. राईटम ओव्हर द कडे मारा करतोय. ओ फटका चांगला आहे. पंच काय एक्स्ट्रा कव्हरला गेलाय चेंडू सीमारच्या पार चौकार. फ्लाइंग स्टार्ट दिलाय पप्पूने. धावा झाल्यात 22. धाव फलकारती नाही. पहिलं सत्र सुरू आहे सुनील दादा. आज काटाई संघाला मी तर म्हणेल 2025 मधली दुसरी ट्रॉफी आता मिळेल. साब्याला एक ट्रॉफी मिळाली आणि ही देखील. आणि भरपूर आनंद झाला. भाईंना देखील आम्ही धन्यवाद देऊ. तर प्रचंड मेहनत नाही यापुढे नाही. आता संघ चांगली कामगिरी करतोय. कॉर्डिनेशन चांगलं असलं ना तुम्ही त्या दिवशी चांगलं खेळ जिंकाल. पंडित काळेनाला स्पिन आक्रमण. पंडित तू चंद्रकांत. ओ यावेळेला आपण तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईडची खूण करतायत. अवांतदाने भर. धावसंख्या दाखल कधी 23. या आधीच्या मॅच मध्ये त्याने प्रचंड महागडी गोलंदाजी राहिली. एंड बदललाय. पंडित गोलंदाजी मार्क निघू का एंड कडून. वेगवान चेंडू होता ऑन साइडला कार्पेटच्या मध्ये. चेंडू चालला मिड विकेटला. उमेश येतो चेंडूला उचलतो. फेकी करतोय चांगली फेकी. धावसंख्या धाफल कधी 24 धावा. या मैदानावर असं काही घडलंय ना कल्पेश की जे वाटत ते बलाढ्य संघ ते बाहेर गेले. नाही क्रिकेटमध्ये कोणी मित्र म्हणजे बलाढ्य नाही काही नाही. ज्या दिवशी चांगला खेळतो जिंकेल. पंडित ओ खेचलाय चेंडूला. पाठवून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. चेंडू 22 धावा कुठल्या आहेत. पप्पूने 30 झाल्या आहेत. पंडित गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा उडवलाय. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. उमेश आले आहेत. झेल होतं की काय होतंय. ओ हो 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 गुड कॅच. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. पंडितला अखेरकार षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. बॅटर वाद. जिग्नू आलाय. या आधीच्या सामन्यात काय बॅटिंग केली ती जिग्नूने. हेडूटने अंतरली. गाव बाजूला आहेत पण आता गावाची प्रतिष्ठा लागली. पंडित काळनकडे प्रचंड अनुभव आहे. षटकार आला आणि त्यानंतर थोडासा गती परिवर्तन केलं आणि मिड विकेटला काय झेल घेतलाय उमेशने. जबरदस्त झेल. उमेश किशोर या संघाचे नितीन खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. जिग्नू दातीलकर काय मगाची बॅटिंग केली. 15ची गरज ना काय 3 षटकार खेचले. पंडित गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. दुसऱ्या कधी पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला. या वेळेला चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला.
क्षेत्ररक्षक येतो यावेळेला एकच धाव. धाव संख्या 31 धावा फलकाती लागल्या आहेत. यानंतर ड्रॉ केले जातील. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो पाहायचंय. चेंडू भरपूर शॉट ऑफ लाईनचा होता. इथे धाव मिळते का पाहायचंय. एक धाव इथे कंप्लीट केल्याचे बायच्या स्वरूपात. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. 32 धावा दाखल करते आपण पाहू शकता. पंडित काळ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला जुगनूला आपण पाहू शकता. जुगनूने काय बॅटिंग केली आज. ओ खेचला यावेळेला फटका. चेंडू चालला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उमेश. एकच धाव. धाव संख्या 33. 33 धावा दाफलकाती लागल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुचा चांगला झेल. बघा बाय चिठ्ठीवरती आम्ही लिहिलंय ते जिल्हा प्रमुख चषक. जी मिळेल ज्याला तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. सोमनाथ काल तुम्ही खेळ जबरदस्त केलाय. काल तुमच्या समोर जर रेग्युलर संघाला असतं तुम्ही त्याला हरवलं असतं. इतकं जबरदस्त तुमचा खेळ झाला काल. राजेश पाटीलने बघा जो बॅटिंग करतो त्याने देखील बॅटिंग केली. सागाव अगेन्स्ट फुलटॉस आहे यावेळेला. टायमिंग होत नाहीये. 30 सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा मिळतात. 35 धावा. उत्कृष्ट फलंदाज आपण तर शूज आहेत. उत्कृष्ट गोलंदाजाला शूज आहेत. उत्कृष्ट तशाला कॅप आहे. धावंडी ग्राउंड फटका चांगला आहे. वाडीश लॉंगाला किशोर वेगाने आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगांवरनं वेगाने आले किशोर. नाही मगाशीच म्हणतो किशोर या संघाचा खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. किशोर, उमेश, नितीन, सुधीर हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. सुधीर गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटके घेऊन येतोय. नितीन तेच सांगतात की गोलंदाज जेव्हा गोलंदाजीला सुरुवात करतो आवाज देऊ नका. रिदम तोडू नका. सुधीर चेंडू हवेत यावेळेला 1 धाव मिळते. विश्वास आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या दाफकाती 37 धावा येत नाही त्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी सुधीरचं कौतुक करेल. 4च धावा दिल्यात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये. आपण तर करण काळ यांचे काका आहेत. खूप चांगली गोलंदाजी नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळते. स्ट्रायकेला आपण आता जुगनूला आपण पाहू शकता. सुधीर तू जुगनू. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. वेगवान होता. बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं. जरी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता पण वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस केलंय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी करतो बघा सुधीर काळत. राईट आर्म ओव्हर देकडनं मारा करतोय. पायचीचं स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. 1 धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. 38 धावा. नाही खेळाडूंपेक्षा आमच्या काना साळुंकेला जास्ती उत्सुकता असते. कोणाला सायकल मिळणार, कोण मालिकावीर ठरणार. काना साळुंके आपल्याला बक्षीस द्यायचं ते आता. स्विच हिट केला यावेळेला. पाठवलं चेंडूला यावेळेला पॉइंट सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाफलकाती 42.
धावा झाल्या 42. या षटकात धावा आल्या पण आता शेवटच्या चौकार आला तब्बल 9 धावा आल्यात. चांगलं कमबॅक बघायला मिळालं सुधीरच्या मध्ये. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहिजे आता? नितीन पाटील आलेत. नितीन पाटील एक चांगला बॅटर. या स्पर्धेत 50 धावा कुठल्यात त्याने. पहिला खेळाडू ठरला 50 धावा कुटणारा. अंतिम षटकात आता पाहिजे पक्षावर गोलंदाजी. फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साईडला थर्डमॅन, गली, फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. पंचांचा इशारा येतो. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. संख्या धावफलकात 49. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चंद्रकांत स्ट्राईक केला. 4 चेंडू मध्ये चंद्रकांत काय करतो म्हणजे रिवर्सच्या माध्यमातून एक चौकार आलाय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला. यावेळेला वाडीश लॉंगांच्या मध्ये वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. सहजतेने 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. धावा झाल्या धावफलकात 51. टाय होऊन जाते अंतरली 40 प्लस साठी. 51 धावा धावफलकाती लावल्या. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये किती धावा येतात पाहायचं इथून. 3 मध्ये 9 आल्या आहेत. 3 अजून बाकी आहेत. उडवला चेंडू. झेलची शक्यता आहे. नितीन सांगितलं माझा झेल मी घेणार आहे. बॅटर बाद. या अंतिम षटकात बघा चांगली गोलंदाजी होते नितीनच्या माध्यमातून. जबरदस्त कमबॅक केलंय. 51 झाल्यात. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. दोन्ही कॅप्टन यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. मोठागाव आणि काटाईचे कॅप्टन. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला वळवलं. मिड विकेटला उमेश वेगाने आला. 1 धाव कंप्लीट केली होते. एकच घेत आहेत कारण शेवटचा चेंडू खेळायचा तो आपण आता जिग्नूला. जिग्नूकडे ती ताकद आहे, ती गुणवत्ता आहे. इथून काय करतो पाहायचं आता. अंतिम चेंडू. ओ जबरदस्त झेल पकडला गेला इथे. बॅटर बाद. दोन खेळाडू जरा पाठवा ना. अंतरलीकडे खेळाडू कमी आहेत. दोन खेळाडू द्या. 52 झाल्या. 53चं लक्ष. मॅच जशी सुरू होईल ते जाऊयात. दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक नारिवली गावचा बुलंद आवाज जगदीश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. चोरी चोरी छुप छुप
हॅलो, धन्यवाद भाऊ पाटील. जाऊया मध्ये जेथे या आजच्या 8च्या पोलमधून शेवटचा सामना आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा गाजावला मोठागाव संघाने, दुसरा दिवस काटई संघाच्या नावावरती राहिलाय आणि तिसरा दिवस कोणाच्या नावावरती राहतोय. हेडूटने की अंतरले याचं उत्तर आपल्याला 4 ओव्हरमध्ये मिळेल. एकूण धावा करायच्या ते तुम्हाला 52 झाल्यात. 53 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये उमेश पाटीलच्या जोडीला नितीन पाटील. आजच्या या स्पर्धेमध्ये ऑलर डे मध्ये या स्पर्धेच्या पहिला फलंदाज आहे ज्याने फास्टेस्ट 50 बनवल्यात. नितीन पाटीलने मायगाशी पाहिले तर 15 बॉलमध्ये 52 केल्या. डावकुरे हाताचा फलंदाज उमेश पाटील. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू गेलाय तो डॉट. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. बॉलर पिंटो आझारी यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघाची अतिशय चांगली कामगिरी झाली आहे आणि जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. आताचा बॉल यॉर्कर. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागतोय. डावकुरे आताचा बॅटर उमेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. एकविरा कलेक्शनचे प्रोप्रायटर आकाश साळुंके आणि मुकुंद साळुंके यांच्या वतीने जो बेस्ट फिल्डर राहील त्याला मात्र एक सुंदर अशी कॅप देण्यात येईल. त्यांचं सुद्धा आपण आभार मानू. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण पहिला फलंदाज बाद झाला 0 या धावसंख्येवरती. जयदास काळन आल्यात आता बंडाऊनला. आता मगाशी चांगली बॅटिंग केली खास करून पप्पू पाटीलने 22 धावांचं योगदान दिलं. 13 धावांचं चंद्रकांत पाटीलने. जिग्नूने सुद्धा 12 धावसंख्येचं योगदान दिलं आणि एक किरकर 52 बनवल्या. 53 धावसंख्येची गरज. स्ट्रॉंग अपील केलंय पंचांकडे. पहा मिळतं आपल्याला नो बॉल. यस नो बॉल. एका साईडला जास्त फिल्डर लावल्यात. तेच सांगत असताना पहा जास्त आहेत. यस एक साईडला 3च आहेत. 4-5चा नियम आहे. नो बॉल आलाय आणि फ्रीट. डॉट चेंडू निघाला होता मात्र फ्रीटचा बॉल आहे. आता मोठा फटका खेळाचाच आहे. पिंटू गोलंदाजी मार्गवरती. फुलटॉस सरळ केल्यात. फिल्डर आल्यात मात्र तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणदणीत चौकार.
पाहायला मिळाले आपल्याला. नो बॉल होता त्याच्यावरती या धाबा आल्यात. सुरुवातीला एक विकेट मिळवली पिंटू हजारे. एकूण धावसंख्या 5. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. पुन्हा एकदा हलकसा अपील करण्याचा प्रयत्न नाही. मस्त चेंडू होता. अगदी शॉर्ट सिलेक्शन सुद्धा चांगल्या प्रकारे खेळायचं होतं. मात्र चेंडूवरती नजर ठेवू शकले नाही आहेत. नाहीतर आणखीन एखादा चौकार पाहायला मिळाला असा. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पिंटू हजारी. ओ क्लीन बोल्ड. 2 धक्के दिले. दोन्ही फलंदाजांना अगदी थ्रीपाला चित केलंय. दांडी गुल. दुसरा धक्का एडुटने संघाला. हा जरी सुद्धा या ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट आली तरी सुद्धा बाळकृष्ण पाटील यांच्या वतीने 500 आहेत. चालतील ना? तुम्ही नाही दिले तर कानात येईल. कानाने सांगितलंय. हो पुन्हा एकदा येथे संधी आहे आणि आता झेल. 500 घालवले. क्या सोडली. साधा सोपा झेल होता अगदी. किशोर भंडारीला जीवनदान मिळालं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्यात 2-6. थोडीशी संत सुरुवात म्हणावी लागेल आता एडुटनी टीमची. आता 18 चेंडू 47 करायचे आहेत एडुटने संघाला. 18 मध्ये 47. नवीन गोलंदाज गोटीराम गायकर आल्यात. आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय. जेथे 2 विकेट मिळाले. 3 विकेट मिळाले असे मात्र झेल सोडला फक्त धाबा आहेत त्यात 6. चांगली अनुशासित गोलंदाजी झाली आहे पिंटू हजारे यांच्या वतीने. आज मात्र गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे खेळपट्टीवरती. खास करून आंतरलीच्या संघाचे गोलंदाज ज्याने खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. कमी धावा दिल्या प्रत्येक ओव्हरमध्ये. किशोर भंडारी स्ट्राईक वरती. नितीन पाटील नॉन स्ट्राईक गेला. 18 बॉल 47 ची गरज. पहिलाच बॉल. स्वतः गोलंदाज पुढे सरकल्यात. एकेरी धाव घेणं पसंत करतील. फक्त 7 धावा आहेत. याच्यानंतर सेमीफायनलला सुरुवात होईल. चला हवेचा सुद्धा वेग आता प्रचंड प्रमाणात पाहा मिळतो आपल्याला या मैदानावरती. सध्याच्या ज्या एंडने बॅटिंग होती त्याला मात्र अनुकूल या हवा. ओ चांगला बॉल. ठप्पा अचूक होता. स्लोवर चेंडू फेकलाय. फलंदाज नितीनला मात्र बीट केलंय. मागच्या मॅच मध्ये अत्यंत चांगली इनिंग साकारणारा खेळाडू पाहतोय अद्याप. पहिला चेंडू खेळत असताना ओ स्क्वेअर लेगला खेचलाय.
चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, फ्लॅट षटकार. ही धावसंख्या आपल्याला पहा मिळते. षटकाराला एक चौकार एक षटकार अद्यापर्यंत येत असताना मॅच रफ अँड टफ होईल. मात्र नितीन पाटीलला मैदानावरती थांबावं लागेल. ज्याप्रमाणे पप्पूने ताबडतोब बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये, मात्र उत्तर शिवच्या विरोधात बरसला तो जिग्नू दातीलकर. पुन्हा एकदा फुलटॉस, वा चांगला चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. डॉट बॉल. आता एक एक डॉट चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करेल, कारण तुम्हाला मोठे पडके खेळावेच लागतील. या एंडने धावा सुद्धा येतात. पुन्हा एकदा उडवलाय, पटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल लॉंग लॉंग बिग वे, सिक्सर. सर नितीन पाटीलला पाहतोय, 2 षटकार आल्यात अद्यापर्यंत पहा मिळतात आपल्याला. चांगली बॅटिंग करत असताना, कारण आता त्यांचा प्रमुख बॅटर आहे. 19 धावसंख्या पहा मिळते स्कोरबोर्ड वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा लो फुल टॉस. सेकंडचा कॉल आहे. पटका चांगला खेळल्यात, ग्राउंड शॉट आहे, मात्र येथे सुद्धा धावा 2 मिळतील सहजरित्या. मात्र या 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि षटक समाप्त होते. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. 21-21 आता करायचे ते मात्र 12 चेंडू 32चं समीकरण आहे. 12 मध्ये 32 करायच्या टीम एडुटने संघाला. तो प्रति षटकामागे आता 16 धावा बनवायचे आहेत. सुरुवातीला आस्किंग रन रेट पाहिलं तर 10 पेक्षा थोडासा जास्त होता, मात्र आता तो 10 वरून पाहायला मिळतो आपल्याला 16चा झालाय. प्रति षटकामागे 16 धावसंख्येची गरज आहे. चंद्रकांत पाटील आले. आता तिसरं षटक फुल टॉस, स्क्वेअर लेगला खेळून काढलं. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. सेकंडचा इथूनही कॉल आहे. यस्नो आणि 2 धावा. टप्प्यावरती थ्रो आलाय, त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अकरा चेंडू अद्याप 30 धावसंख्येची गरज आहे. मॅच सध्याच्या स्थितीला डोलायमान अवस्थेमध्ये सामना पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल आहे. जवळपास खेळाडू नाही आहे, मात्र 2 धावा.
10 चेंडू 28, 10 मध्ये 28 करायचे आहेत अद्याप मॅच मध्ये. पाहतोय चांगली गोलंदाजी अद्याप 2 चेंडू 4 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा 1-2 मोठे फटके येणं अपेक्षित राहतील, गरज आहे. चेंडूचा पाठलाग केला होता मात्र पंच वाईटची गुण करत असताना 26 धावा, 26 झाले. आता 27 ची गरज आहे. 10 चेंडू 27. होय ते एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय. एक केरी धाव मिळत असताना प्रयत्न करतात किशोर भंडारी सुद्धा मात्र त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू एकेरी दुहेरी धाबा आल्यात. अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. त्यामुळे 9 मध्ये 26 अद्याप बढवायचे आहेत. मॅच मध्ये जिवंतपणा निर्माण करायचा असेल तर आता 3 चेंडू या ओव्हर मध्ये सुद्धा बाकी आहेत. नितीन स्वतः स्ट्राईक वरती गेलाय. रिवर्स आणि आता फटका चांगला आहे. धावा सुद्धा मिळतील ते 4 चौकार. गुड शॉट. आठ मधून आता 8 मध्ये 22 अद्याप बनवायचे. 8 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे आता. पुन्हा एकदा रिवर्स. या ठिकाणी चेंडू चालला. एकच धाव मिळेल. आता फटका व्यवस्थित बसला नाहीये त्यामुळे 7 चेंडू 21. आज खाना सालुंके पाहिलं तर अशी समीकरणं आल्यात जवळजवळ 6 मध्ये 22, 6 मध्ये 21, 6 मध्ये 19. बऱ्याच मॅच मध्ये समीकरण आता 7 मध्ये 21 आहेत. 19, 20, 21, 22 अशाच धाबा राहिल्यात. 4 सामन्यामध्ये असं चित्र पाहिलं आपण. फुल टॉस पुढे आले. डान्सिंग डाऊन द विकेट केले. आणि ते रनआउट. जब भी कोई चला आता 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. 6 मध्ये 20. नरेश पाटील आलेत आता स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला नितीन पाटील आहेत आणि धावा बनवायच्या त्या 20. 6 मध्ये 20. चला सामन्याचा जर स्पीडअप करा. सामना अद्याप 2 सामने खेळवायचे आहेत.
गोलंदाज चिंतामण हजारे. चला 6 चेंडू 20. सामना सुरू करा. उकळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो अगदी एस्टेनच्या वरून डॉट बॉल. 5 चेंडू 20. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. 4 चेंडू 20. आता नाहीये ते. सामना आणखी कठीण बनला आता. आणि येथे फटका चांगला हवेत खेळल्यात. फलंदाज होतील बाद. गुड कॅच. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरत शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन होतं आणि त्याचबरोबर विश्वनाथ शेठ मस्कर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. त्याचबरोबर जानू सालुंके आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या मॅच मध्ये. नाहीये. पुन्हा एकदा डॉट. नितीन मात्र नॉन स्ट्राईक केला. चला आता आपण याच्यानंतर चिठ्ठ्या उडवणार आहोत. 2 टीमचे कॅप्टन यायचे. काटाई संघाचे कॅप्टन आणि मोठा गाव. आता बॉल हवेत आहे. एकच धाव. एकूण धावसंख्या पुढे सरकते. आता सामना जिंकणं कठीण कारण चेंडू शिल्लक राहिल्यात 1 आणि करायच्या त्या 19. पहा मी या ठिकाणी निश्चित सांगेन की जिथे मी अगोदरच नेहमी सांगत असतो की क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळायचं असते. नितीनला स्ट्राईक मिळालीच नाहीये. 24 बॉल मध्ये त्याच्या वाट्याला स्ट्राईक फक्त आली ती 8 बॉल आणि जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक द्यायची होती मात्र ते देऊ शकले नाही आणि सामना जिंकला. बक्षीस फेरी पात्र जिंकले ती अंतरली वेदांत 11 अंतरली या संघाने आणि अंतरली संघाचे कॅप्टन लगेच आहे आपण. चला कॅप्टन लवकर यायचंय. अंतरलीचे कॅप्टन 6 मध्ये 22. पप्पू चला कॅप्टनला पाठवा लवकर. मोठा गावचे कॅप्टन या आणि काट्याचे कॅप्टन या. ड्रॉ करू. बघा ड्रॉच्या चिठ्ठीवरती 2 ब्लॅन आहेत म्हणजे 2 कोऱ्या चिठ्ठ्या आहेत. एकावर लिहिले आपण तर